मित्रो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या सेशनमध्ये. तर मित्रो, आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही राजसेवा मेन्स याची बॅच लॉन्च केलेली, इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. आणि त्याचा पहिला उपक्रम म्हणून आम्ही ऑनलाईन सर्व विद्यार्थ्यांसाठी 4 GS पेपरचा अनालिसिस घेऊन येत आहे. तर आपली ही आजची पहिली शृंखला GS पेपर फर्स्टचं आपण ओव्हरव्ह्यू आणि अनालिसिस यामध्ये काय अपेक्षित आहे सिलेबसमध्ये, त्यासाठी रिसोर्स बुक कोणत्या अवेलेबल आहेत आणि स्ट्रॅटेजी कशी असावी, या 3 टॉपिकवर आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तर साधारणतः GS मेन्स, MPSC मेन्सचा जो पॅटर्न आपण जर पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की रिटर्न एक्झाम ही 1750 मार्कची आहे. ठीक आहे. रिटर्न एक्झाम ही 1750 मार्कची आहे आणि इंटरव्ह्यू जो आहे किंवा त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं, तर 275 मार्कचा आहे. आणि टोटल असं 2025 मार्क्सचे आपले टोटल एक्झाम असणार आहे आणि 2025 मार्क्समध्ये आपलं मेरिट लागणार आहे. ठीक आहे. तर रिटर्न एक्झामिनेशनमध्ये आपला 4 GS पेपर्स आहेत, एक एसे पेपर आहे आणि एक ऑप्शनल आहे. ऑप्शनलचे 2 पेपर आहेत, पहिला आणि दुसरा. म्हणजे ऑप्शनल 500 मार्काला आहे. ठीक आहे. GS जो आहे तो 1000 मार्काला आहे आणि 250 मार्काला आपला एसी, असे मिळून आपल्याला 1750 मार्काची रिटर्न एक्झामिनेशन आहे. आणि इंग्लिश आणि मराठी हे आपल्याला क्वालिफाईंग पेपर्स आहेत. ते 300-300 मार्काचे इंग्लिश आणि मराठी. दिसती स्क्रीन? इंग्लिश आणि मराठी आपले 300-300 मार्काचे हे क्वालिफाईंग पेपर्स आहेत. यामध्ये आपल्याला 25% मार्क्स पडणं मिळवणं आवश्यक आहे. जर इथं आपल्याला 25% जर कमी मार्क मिळाले तर आपले हे GS पेपर चेक होत नाहीत, हे लक्षात ठेवा. इथे जर आपल्याला 25% कमी मार्क मिळाले तर आपले GS पेपर चेक होत नाहीत. अनेकदा UPSC मध्ये काय होतं की खूप चांगली मेहनत असते, मेन्सला खूप चांगला परफॉर्मन्स असतो, परंतु इंग्लिश किंवा लँग्वेजचा पेपर फेल झाल्यामुळे मेन्स एक्झाम पास होत नाही. त्यामुळे हे जरी क्वालिफाईंग पेपर असतील मराठी इंग्लिश, तरी आपल्याला यामध्ये मिनिमम 25% मार्क्स मिळवायचे आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपल्या जेवणामध्ये मिठाची आवश्यकता आहे, अत्यंत थोड्या अमाऊंटसाठी आपल्याला मीठ आवश्यक असतं, परंतु मीठ नसेल तर जेवण बेचव असतं. त्या टाईपमध्ये हे क्वालिफाईंग मार्क्स रोल काम करतं. 25% आपल्याला मार्क्स इथे मिळवायचे आहेत, राईट. त्यानंतर पहिला पेपर आपला जी एसएचा असणार आहे, तो 250 मार्काचा. ठीक आहे. म्हणजे पेपर 3 टू पेपर 9 हे 6 पेपर जे आहेत, सॉरी 7 पेपर जे आहेत, ते 250-250 मार्काचे आहेत सगळे. ऑप्शनल दोन्ही मिळून ऑप्शनल 500 मार्काचा आहे. ना ऑप्शनल तो तुम्ही कोणताही चूज करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि हे जे 4 GS आहे, GS फर्स्ट, GS सेकंड, GS थर्ड, GS फोर्थ, यामध्ये आपल्याला जवळपास 20-20 क्वेश्चन्स प्रत्येक पेपरला येणार आहेत. 3 तासाचा वेळ असणार आहे आणि त्याची जी लेवल आहे ती ग्रॅज्युएट लेवल असणार आहे, हे लक्षात ठेवा. ग्रॅज्युएट लेवलचे आपल्याला पेपर असणार आहेत. आणि मराठी इंग्लिश जे आहे क्वालिफाईंग, हे मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या लेवलचे आपल्याला असणार आहेत. ठीक आहे. ते क्वालिफाईंग मराठीचं काय ते आपण डिटेलमध्ये पाहायची आवश्यकता नाही. त्यामध्ये कॉम्प्रेशन असेल, प्रिसी असेल, ग्रामर असेल, एसी असेल. सेम त्याच पॅटर्नवर इंग्लिश सुद्धा. एसे मध्ये लक्षात ठेवा, एसे मध्ये आपल्याला मल्टिपल टॉपिक्सवर एसे लिहावं लागणार आहेत. किती? मल्टिपल टॉपिक्स म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणजे आता UPSC जसं 2 विचारते, तसं MPSC सुद्धा 2 ऑप्शनल, 2 एसीचे टॉपिक आपल्याला देणार आहे. आणि कदाचित असं पण होऊ शकतं की ते टॉपिक 2 पेक्षा जास्त असू शकतात. म्हणजे तासाला एक एसे असं पण होऊ शकतं. तर मित्र, आपण सुरुवात करत आहोत GS पेपर फर्स्टला. तर सर्वप्रथम मित्र, आपल्याला टायटल काय आहे पेपरचं हे माहीत असणं आवश्यक आहे. अनेकदा काय होतं की आपण पूर्ण सिलेबस पाठ करतो आणि आपल्याला त्या पेपरचं टायटलच माहीत नसतं, राईट. आपण याला हिस्ट्री अँड जिओग्राफी म्हणून चालतो किंवा सोसायटी म्हणून चालतो. तर याचं टायटल काय? इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू द महाराष्ट्र. लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे? आपल्या हेरिटेज अँड कल्चरचा अभ्यास करायचा आहे. इतिहास भूगोल आहे आपल्याला, जगाचा पण आहे. आणि त्यासोबत आपल्याला भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, सोसायटी, आपला समाज, याचा या सिलेबसमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा सिलेबस आहे आपल्याला पहिल्या पेपरचा. किती मार्कासाठी हा सिलेबस आहे आपल्याला? 250 मार्कासाठी हा आपल्याला सिलेबस आहे. यामध्ये साधारणतः 20 क्वेश्चन्स आपल्याला येत असतात. जर आपण ओव्हरऑल पाहिलं
तर आपल्या लक्षात येतं की यातले काही टॉपिक्स आपण प्रिलिमला अभ्यासलेले आहेत. कोणते टॉपिक आहेत ते? तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास, हे आपण राष्ट्रीयच्या प्रिलिमला अभ्यासतो, कंबाईनसाठी अभ्यासतो. यामध्ये 2 घटक आहेत. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये 2 घटक आहे. याने मी काय लिहिलंय बघा, आपण नंतरही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. 18वं शतक ते आत्तापर्यंत अंटिल प्रेझेंट, त्यामध्ये काय सिग्निफिकंट इव्हेंट, पर्सनॅलिटीज आणि इश्यूज, म्हणजे महत्वाचे झालेल्या घटना, महत्वाच्या व्यक्ती आणि महत्वाचे विषय, याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. याचे 2 पार्ट त्यांनी केलेले आहेत. एक आहे आपला स्वातंत्र्य संग्राम, म्हणजे आपण जी द फ्रीडम स्ट्रगल आहे आपला, स्वातंत्र्य संघर्षाचा जो कालावधी 1857 ते आपण 1947 पर्यंत पकडतो तो, आणि 1947 नंतरचा आपला पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, म्हणजे यामध्ये आपले जे पटेल, सरदार पटेल होतं, त्यांनी त्या प्रिन्सली स्टेट म्हणजे संस्थान होते, संस्थानाचं एकत्रीकरण करणं, भाषेवर राज्य निर्मिती, त्यानंतर धार्मिक आधारावर आपल्या देशाची फाळणी झाली होती, त्यातून इश्यू तयार झाले नवीन विषय, फायनान्शियल प्लॅनिंग, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या सर्व गोष्टींचा विषय या पोस्ट इंडिपेंडन्समध्ये येतो. म्हणजे आपल्या काय मॉडर्न हिस्ट्रीमध्ये 2 आपल्याला स्टेप आहेत, 2 टप्पे आहेत. एक आहे द फ्रीडम स्ट्रगल आहे 1947 पर्यंतचा, आणि 1947 नंतरचा भारताचा इतिहास, राईट. त्यानंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, हे आपल्याला अभ्यासलेलं नसतं, आपल्याला प्रिलिमला हे अभ्यासलेलं नाहीये, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. नेक्स्ट आहे भारतीय सोसायटीचे फीचर्स, डायव्हर्सिटी ऑफ द इंडिया, मग यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे पण अभ्यासलेलं आपण नाहीये. आपण काय अभ्यासले? आपण अभ्यासलेला आहे फिजिकल जिओग्राफीचा आपण अभ्यास केलेला आहे. हे लक्षात ठेवा, आपण कशाचा अभ्यास केलेला आहे? फिजिकल जिओग्राफीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण रिसोर्स डिस्ट्रीब्युशन अभ्यास केलेला आहे, आणि ज्या फिजिकल जिओग्राफीच्या फेनॉमिना आहेत, ज्या घटनाक्रम असतात, जसं की अर्थक्वेक आला, भूकंप आला, सुनामी, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लोन, आणि काही क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स म्हणजे जसे आईस कॅप्स असतील, वॉटर बॉडीज असतील, याचा आपल्याला अभ्यास यामध्ये करावा लागणार आहे. म्हणजे 3 घटक आपण अभ्यासलेले यामध्ये यामध्ये आपण अभ्यासलेले मॉडर्न इंडियन हिस्ट्री अभ्यासलेलं आहे, त्यानंतर आपण वर्ल्ड जिओग्राफी अभ्यासलेलं आहे, आणि हिस्ट्री ऑफ द वर्ल्डमध्ये थोडं जास्त आपल्या यामध्ये रिलेशन येत नाहीये. परंतु आपल्यासाठी नवीन घटक कोणते आहेत? तर कल्चर, आर्ट अँड कल्चर आपल्यासाठी नवीन आहे. भक्ती मुवमेंटमध्ये आपण आपल्या समाज सुधारकांचा आपण अभ्यास केलेला आहे, परंतु नॅशनल लेवलवर जे भक्ती मुवमेंट्स आहेत, म्हणजे तामिळनाडूमध्ये काय झालं, युपीमध्ये काय झालं, पंजाबमध्ये काय झालं, गुरु नानक यांचा काय रोल होता, हे आपल्याला अभ्यासाला नव्हतं. हे आपल्याला अभ्यासामध्ये नवीन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं येते एक एक त्यांनी एक क्लॉज पण दिलेला आहे, स्पेशल रेफरन्स टू द सेंट मुवमेंट इन द महाराष्ट्र. जेव्हा आपल्याला माहित आहे की जी भक्ती मुवमेंट आहे, त्याचा महत्वाचा एरिया हा महाराष्ट्र राहिलेला आहे, आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यामुळे आपल्याला अशी अपेक्षा आहे की आपल्या या संतांच्या कामगिरीवर, संतांच्या शिकवणीवर आपल्याला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, त्यांच्या तत्वज्ञानावर आपल्याला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, किंवा जास्त पॉसिबिलिटी आहे, तो आपण अभ्यासलेला आहे. आपण अभ्यासलेले न अभ्यासलेले घटक कोणते आहेत? कल्चर आहे, ठीक आहे, आपली सोसायटी आहे, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड जगाचा इतिहास आहे, आणि ग्लोबलायझेशन आहे. त्यानंतर जिओ फिजिकल फेनॉमेनामध्ये एक एन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा क्लायमेट चेंज रिलेटेड असे जे इश्यूज आहेत, ते आपण आता नवीन पद्धतीने अभ्यासणार आहोत, राईट. आता सर्वात पहिला टॉपिक येतो की आपण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतला, तर याचा सोर्स काय, कुठून अभ्यास करायचा? तर मित्रो, हा यूपीएससीचे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठीचा हा सोर्स आहे. ओके, म्हणजे हे मटेरियल जे आहे ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे. मराठीमधून जे मटेरियल आहे ते अनेक क्लासेस असतील किंवा अनेक इन्स्टिट्यूट असतील, त्यांनी हे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं असतील पुस्तकं, तर तुम्ही ती मराठीतून पुस्तक वाचा. जर नसतील तर तुम्हाला याचं अल्टरनेट काय जे आहे ते आम्ही नंतरनं आम्ही सेपरेटली याविषयी एक व्हिडिओ तयार करूयात. जर तुमची तशी रिक्वेस्ट असेल तर आम्ही तसा व्हिडिओ आपण तयार करूयात. तर सर्वप्रथम इंडियन हेरिटेज अँड कल्चर, ठीक आहे, पहिला आपला पार्ट होता इंडियन हेरिटेज अँड कल्चर. यासाठी एनसीईआरटी 11वीची फार महत्वाची आहे, इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट, 11वीची एनसीईआरटी फार महत्वाची आहे. नेक्स्ट जे पुस्तक आहे आपल्याला रेफरन्स म्हणून ठेवावं लागणार, किंवा आपलं बेस म्हणून आपण ज्याचं आहे, नितीन सिंघाने यांचं इंडियन आर्ट अँड कल्चर. नितीन सिंघाने यांचं काय? इंडियन आर्ट अँड कल्चर. यूपीएससीसाठी साधारणतः मुलं विजय नायकचं आर्ट अँड कल्चरचं व्हॅल्यू ॲडेड मटेरियल सुद्धा वापरतात, विजय नायकचं व्हॅल्यू ॲडेड मटेरियल सुद्धा वापरतात, ठीक आहे. नेक्स्ट सोर्स आपला मॉडर्न इंडियन हिस्ट्री, जो आपण अभ्यासलेला आहे. स्पेक्ट्रमचं आय थिंक मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन झालेलं आहे. तर स्पेक्ट्रम हे आपल्यासाठी मॅन्डेटरी बुक आहे इतिहास मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी, आणि ते जर त्यासोबत आपल्याला एनसीईआरटी 6वी 7वी 8वी आणि 12वीची एनसीईआरटी आपल्याला यामध्ये वाचायची आहे, ठीक आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी. पोस्ट इंडिपेंडन्ससाठी
पोस्ट इंडिपेंडन्ससाठी जर परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर बिपिन चंद्र यांचं पुस्तक आहे. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही हे बिपिन चंद्राचं पुस्तक वाचू शकता. जर कमी वेळ असेल तर विजय आयचं व्हॅल्युएटेड मटेरियल पोस्ट इंडिपेंडन्सचं किंवा कोणत्याही कोचिंग क्लासचं रेफरन्स बुक असेल याच्याविषयी किंवा याच्या नोट्स असतील त्या तुम्ही वाचू शकता. वर्ल्ड हिस्ट्री जगाच्या इतिहासासाठी हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड बाय अर्जुन देव हे पुस्तक आहे, हे तुम्ही रेफर करू शकता. आता आपण जिओग्राफीचं पाहतो. आपल्याला यातला बऱ्यापैकी हे दोन्ही यांसाठी काही कोचिंग अकॅडमीने मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत 11वी आणि 12वीचे. तर तुम्ही ते मराठीतून वाचू शकता. जे इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत ते या इंग्लिशमधून वाचू शकता. त्यासोबतच आपल्याला जी.सी. लिऑंग यांचं पुस्तक जे आहे सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी हे पुस्तक आपल्याला रेफरन्स करणं आवश्यक आहे. यामध्ये अनेक संकल्पना ज्या आहेत ते डेव्हलपमेंट असेल, जिओफिजिकल फेनॉमिना असतील, त्यामागचं लॉजिक काय, त्यामागचं रिझनिंग काय ते व्यवस्थित त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. आणि यासोबत सोबतीला विजन आयचं करंट अफेअरसाठी PT3 मेन्स 365 ठेवू शकता किंवा त्याचं व्हॅल्युएटेड मटेरियल सुद्धा वाचू शकता. नेक्स्ट जो आहे लक्षात ठेवा, इंडियन सोसायटी आणि ग्लोबलायझेशन. हा टॉपिक आपल्याला फार महत्वाचा आहे, इंडियन सोसायटी आणि ग्लोबलायझेशन. कारण या टॉपिकला आपल्याकडे भरभरून आपण याचं उत्तर लिहितो. कंटेंट जो आहे आपल्याकडे याचा भरभरून असतो आणि आपण याचा GS मध्ये फार चांगल्या पद्धतीने वापर करतो. त्यामुळे या टॉपिकची तयारी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करावी. क्वेश्चन फार सोपे असतात की ग्लोबलायझेशनचा परिणाम काय झाला, लिबरलायझेशनचा परिणाम काय झाला, वुमेनवरती काय परिणाम झाला, चाइल्ड्सवरती काय परिणाम झाला, किंवा आता कॉर्पोरेट्स जी डेव्हलपमेंट होती त्याचा आपल्या सोसायटीवर काय परिणाम होतोय. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण जसं आता कोविडमध्ये जे झालं होतं ग्लोबलायझेशन, म्हणजे ग्लोबलायझेशन ऑफ द डिसीजेस. कोविड काय होतं, पॅन्डेमिक होतं, म्हणजे काय पूर्ण जगभर तो रोग पसरला होता. याचाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार, ग्लोबलायझेशन ऑफ द डिसीजेस. मग तो आपण अशी उदाहरणं जे रिअल टाइम आहेत, जे आता आपण करंट अफेअरमध्ये वाचतोय, जे पाहतोय ते आपण लिहिलं पाहिजे. उदाहरणार्थ ग्लोबलायझेशनमध्ये सध्या ट्रम्प आल्यानंतर काय काय चेंजेस झालेत फॉरेन पॉलिसीमध्ये आणि त्याचा आपल्या मायग्रंट वर्कर्सवर काय परिणाम होतोय, त्यातल्या शेतीवर काय परिणाम होतोय, या गोष्टी आपण आपल्या उत्तरामध्ये लिहिलं पाहिजेत. त्यामुळे आपल्याला बेस चांगला होण्यासाठी 11वी आणि 12वीची जी NCERT सोसायटीचे ते वाचणं आवश्यक आहे आणि त्यासोबत विजन आयचं किंवा कोणत्याही कोचिंग अकॅडमीचं सोसायटीचं मटेरियल. राईट. तर सोर्स मी तुम्हाला सांगितला, आपण ओव्हरव्ह्यू घेतला GSचा. तर आता स्ट्रॅटेजी कशी असावी याविषयी आपण तयार करणार आहोत. स्ट्रॅटेजी काय असावी, सर्वप्रथम काय करायचं की आपल्याला सिलेबस वर्ड टू वर्ड आपला पाठ असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम काय, सिलेबस पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर सिलेबस एकदा पाठ झाला की आपण काय करणार, PYQ अनालिसिस करणार. राईट. PYQ अनालिसिस मध्ये काय करणार, आपण UPSCचे क्वेश्चन घेणार. आणि तुम्हाला आता मला सांगा वाटतं की UPSCची जी डिफिकल्टी लेवल आहे ती हायर लेवलला आहे. माझी असं ओपिनियन आहे की माझं असं मागच्या ज्या फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झाम झाली किंवा ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस एक्झाम झाली जिथं ऑप्शनल पेपर होता, तो पाहिल्यानंतर लक्षात येतं की UPSCची डिफिकल्टी लेवल ही MPSC मॅच नाही करते. MPSC काय करते, कमी ठेवते, मॉडरेटली डिफिकल्ट होते. त्यामुळे आपण PYQ अनालिसिस UPSCचं जर धरून केलं आणि ती UPSC लेवलची तयारी केली तर आपल्याला MPSCचा पेपर देताना अजिबात अवघड वाटणार नाही, आपल्याला सोपं जाणार आहे. त्यामुळे PYQ अनालिसिस UPSCचं करणं आवश्यक आहे. साधारणतः लास्ट जे 2015 नंतर जे क्वेश्चन्स आलेत त्याचं अनालिसिस आपण करणं आवश्यक आहे. मागचे 9 वर्षाचे आपण पेपर पाहणं आवश्यक आहे. मग यामध्ये काय पाहायचं, जसं की आता आपला पहिला टॉपिक होता आर्ट अँड कल्चर. तर आर्ट अँड कल्चरचे सगळे क्वेश्चन्स एका ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवायचे आणि त्याचा ओव्हरऑल ट्रेंड पाहायचा की रिकरिंग थीम्स काय आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये आर्ट अँड कल्चरमध्ये रिकरिंग थीम्स काय आहेत हे आपण पाहायचं, त्यांचा फोकस काय. ओके. त्यानंतर क्वेश्चनचा जो डायरेक्शन वर्ड आहे तो काय, अनालाइज करा म्हणतात, क्रिटिकल अनालाइज करा म्हणतात, कमेंट करा म्हणतात, एक्सप्लेन करा म्हणतात, का इव्हॅल्युएट करा म्हणतात. ही डायरेक्टिंग वर्ड्स आपण पाहिजे. म्हणजे सपोज आर्ट अँड कल्चरमध्ये तुम्हाला विचारलं की एक्सप्लेन द रॉक कट आर्किटेक्चर, तुम्हाला मग ते एक्सप्लेन करायचे की त्याचे फीचर्स काय आहेत, ते कुठं कधी सुरू झालं, टाइम पिरियड काय होती, भारतामध्ये कुठं कुठं सापडतं, आणि जर युनेस्कोच्या लिस्टमध्ये ते रॉकेट आर्किटेक्चर आलेलं आहे तर ते कधी आलेलं आहे. मग या गोष्टींचं आपल्याला तिथं लिहायला पाहिजे. त्यामुळे काय, अनालिसिसमध्ये आपल्याला काय पाहिजे की कोणत्या थीम्स रिपीट झालेत. म्हणजे 2016 जो क्वेश्चन आलाय तो 2022ला आलाय का, 2017ला आला का. एक तुम्ही सोसायटीमध्ये पाहत असाल किंवा पेपर 2 मध्ये सुद्धा पॉवर्टी ही जी थीम आहे, पॉवर्टी गरिबी, ही कायम कंटिन्युअसली रिपीटेडली विचारली जाते. म्हणजे आपल्या लक्षात येतं की मला पॉवर्टी विषयीचे जे एखादं आर्टिकल आलं इंडियन एक्सप्रेसला किंवा मी EPW वाचतोय तिथं पॉवर्टी विषयीचं आर्टिकल आलेलं आहे, तर मला काय करायचंय, त्यातला एखादा डेटा आहे
त्यातला एखादा रिपोर्ट आहे, तो मला लिहून घ्यायचा आहे माझ्या नोट्समध्ये. त्यांनी एक चांगलं कन्क्लुजन काढलेलं आहे पॉवर्टीविषयी, की अर्बन पॉवर्टी कमी होते, रुरल पॉवर्टी वाढते, रुरल पॉवर्टी कमी होते, अर्बन वाढते. जे काही कन्क्लुजन आहे, जे मला युनिक वाटतं, ते माझ्या उत्तरात यायला पाहिजे, ते मी एका ठिकाणी लिहून घेणार. त्यासोबत जेंडरचा रोल काय राहतो पॉवर्टीमध्ये, जर त्यांनी त्याविषयीचं विश्लेषण असेल तर मी लिहून घेणार. का माहितीये का? कारण आपण जे आपले रेफरन्सेस बुक्स जे आहेत, एनसीईआरटी जे आहे, ते 5 वर्षापूर्वी लिहिलेले आहेत. जे बुक्स आहेत ते 7 वर्षापूर्वी लिहिले आहेत. ते आजच्या करंट इव्हेंट्सला कनेक्टेड नाही आहेत. मग करंट इव्हेंटला कनेक्टेड काय आहे, तर न्यूजपेपर्स आहेत किंवा तुम्ही मॅगझिन्स वाचताय ते आहे. मग तुम्हाला तुमच्या टॉपिक विषयीचं अनालिसिस करत असताना तुम्हाला रिअल लाईफ कनेक्टिव्हिटी पाहिजे, रिअल लाईफ एक्झाम्पल्स पाहिजेत. मग ते रिअल लाईफ एक्झाम्पल्ससाठी तुम्ही स्वतःचं टॉपिक वाईज ते कलेक्शन करू शकता. राईट. पीओ अनालिसिस झालं, तुम्हाला लेंथ आणि ब्रेडथ लक्षात आली, की क्वेश्चन कसे विचारले जात आहेत, कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणता टॉपिक आतापर्यंत विचारला गेलेला नाहीये. तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या टॉपिकला फोकस करायचं, कोणत्याला नाही करायचं. नेक्स्ट जे आहे तो अँसर रायटिंग. ठीक आहे. अँसर रायटिंग महत्वाची आहे. का महत्वाची आहे तुम्हाला सांगतो, की मला सोसायटीचा उदाहरण क्वेश्चन घेतलं, की एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबलायझेशन ऑन द मायग्रेशन पॅटर्न ऑफ द इंडिया. ओके, असा आपण जर विचार केला तर माझा विचार सुरू होतो की 1800 शतकापासून भारतातून आउटवर्ड मायग्रेशन सुरू आहे. म्हणजे आपले काही भारतीय, बिहारी लोक, युपी लोक आफ्रिकन देशामध्ये गेलेले आहेत, किंवा जो कोणता तो कॉन्टिनेंट आहे, साऊथ अमेरिका जे आहे, कॅरिबियन आयलँड्स आहेत, तिथे गेलेले आहेत. मग तिथून मला मला लक्षात येतं की स्वातंत्र्यानंतर सुद्धा जशी आपली प्रोग्रेस होत राहिली तसं इंटेलेक्च्युअल लोक बाहेर गेलेले आहेत. मग त्याला ब्रेन ड्रेनची संकल्पना आली. मग आता आपल्या इंटरग्रल म्हणजे भारताच्या बाउंड्रीमध्ये कसं प्रकारचं मायग्रेशन आहे. म्हणजे माझ्याकडे काही कॉन्टेंट भरपूर आहे. मला तो त्या क्वेश्चनमध्ये जो विचारलंय ते मला 5 मिनिटामध्ये लिहायचंय किंवा 6 मिनिटामध्ये लिहायचंय. मग तो मी माझ्या डोक्याची, माझ्या मेंदूची जी प्रोसेसिंग ॲबिलिटी आहे ती वाढवण्यासाठी, रिअल टाइम माझ्याकडून एक चांगलं उत्तर तयार करण्यासाठी मला अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. म्हणजे मला माहित पाहिजे की या क्वेश्चनला मला कुठं कुठं कनेक्ट करायचं आहे. सगळ्यात प्रथम मी क्वेश्चन वाचला तर मी माझ्या सिलेबसला कनेक्ट करेन, की सिलेबसच्या कोणत्या पॉईंटपासून हा क्वेश्चन जनरेट झालाय. नेक्स्ट, त्या क्वेश्चनचा उत्तरासाठी माझ्याकडे काय डेटा आहे मी याचा विचार करेन. तिसरं, मी यामध्ये कोणते व्हॅल्युडेशन करू शकतो, डायग्राम कोणते टाकू शकतो का, ग्राफ कोणतं काढू शकतो का. चौथं, मी याच्यासोबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सोबत कनेक्ट करू शकतो का, किंवा नीती आयोगाचा एखादा रिपोर्ट आहे त्याला मी कनेक्ट करू शकतो का. हे सगळं तुमचं प्रोसेसिंग त्या विदिन 5 ते 6 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. मग यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिसची फार आवश्यकता आहे. तुम्ही टेस्ट सिरीज लावा किंवा तुम्ही तुमच्या घरी डेली आन्सर रायटिंग करा, परंतु ते इव्हॅल्युएट करून घ्या आणि फीडबॅक घ्या आणि त्यावर तुम्ही काम करा. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काम करायचंय कंटेंट एनरिचमेंटवर काम करायचंय. जसं मी तुम्हाला आता म्हटलं की रेफरन्स बुक आपण ठेवलेत. आर्ट अँड कल्चर नितीन सिंगाने ठेवलेलं आहे, स्पेक्ट्रम मॉडर्न इंडियाचं ठेवलेलं आहे. परंतु असं एखादी न्यूज तुम्हाला लक्षात येते की ह्या लढाईला 175 वर्ष झाली, या घटनेला 100 वर्ष झाली, तर तर अशी अपेक्षा असते की एमपीएससी किंवा युपीएससी त्या घटनेच्या सिग्निफिकन्स विषयी विचारते किंवा त्याच्या बॅकग्राऊंडवर एखादा प्रश्न येतो. मग आपल्याला न्यूजला आल्यानंतर आपण ते आपल्या सिलेबसशी कनेक्ट करून त्याविषयीचं थोडंसं 3-4 लाईन, थोडंसं काय युनिक कंटेंट आहे का ते आपण पाहायला पाहिजे आणि तो आपल्या उत्तरामध्ये एनरिच केलेला पाहिजे किंवा आपल्या नोट्समध्ये आपण एनरिच केलेला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट जर सांगायचं झालं तर आपल्याला हा जो आहे पहिला पेपर, हा क्लब आहे. म्हणजे यामध्ये हिस्ट्री पण आहे, आर्ट पण आहे, कल्चर पण आहे, जिओग्राफी पण आहे, सोसायटी पण आहे. तर प्रत्येक वेळेस आपण जनरलिस्टिक टर्म्समध्ये आपण उत्तर नाही लिहू शकत. सोसायटीचं आपण जर उत्तर लिहित असेल तर आपल्याला सोसायटीची लँग्वेज वापरायला लागेल. उदाहरणार्थ संस्कृतायझेशन ही कीवर्ड्स आहे सोसायटीमध्ये. म्हणजे सोशोलॉजिकल सायन्समध्ये संस्कृतायझेशन हे कीवर्ड आहे. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की लोअर कास्ट जे आहेत, मतलब हायरार्कीमध्ये, सोशल हायरार्कीमध्ये जे लोअर कास्ट किंवा लोअर स्टॅटामध्ये जी लोक असतात ती हायर स्टॅटामधली किंवा इलाइट लोकांचं कॉपी करत असतात. उदाहरणार्थ, लोअर स्टॅटामधली लोक काय करतात, व्हेजिटेरियन बनतात, ते हायर स्टॅटामधली लोकांना कॉपी करत असतात. त्याला संस्कृतायझेशन असं म्हटलं जातं. मी या टर्म्स ज्या आहेत ते आपल्या उत्तरामध्ये आलेले पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोसायटीचा अभ्यास करत असाल त्यावेळेस या टर्म्स कुठेतरी तुम्ही लिहून काढा आणि त्या कंटिन्युअसली वाचत राहा जेणेकरून त्या तुमच्यामध्ये इंटरनलाइज झाल्या पाहिजेत आणि ज्यानंतर तुम्ही या टर्म्स वापरल्या पाहिजेत. उदाहरणार्थ सन ऑफ सॉइल थेअरी हे तुमच्या उत्तरामध्ये, भूमिपुत्र, सिंपल भूमिपुत्र, त्यानंतर सोशल स्ट्रॅटिफिकेशन, कल्चरल होमोजनायझेशन. म्हणजे काय होतं माहितीये का, तुम्हाला जे म्हणायचंय ना, तुम्हाला 2 सेंटेन्समध्ये एखादी गोष्ट म्हणायची, या 2 शब्दातच ते कल्चरल होमोजनायझेशन. म्हणजे काय होतंय की सर्वांचं कल्चर सेम व्हायला लागलंय,
म्हणजे इंडिया आणि आफ्रिका यांचं कल्चर वेगळं आहे, किंवा इंडिया आणि US यांचं कल्चर वेगळं आहे. परंतु ग्लोबलायझेशनमध्ये काय व्हायला लागले, की मॅगडी जे आहेत ते सगळीकडे अवेलेबल व्हायला लागलेत. जीन्स जी आहे ते सगळे लोक जीन्स घालायला लागलेत, इरिस्पेक्ट ऑफ द क्लायमेट. म्हणजे माझं क्लायमेट ट्रॉपिकल क्लायमेट असेल, गरम होतंय, तरी मी जीन्स घालतोय का, कारण मला मॉडर्नायझेशन झालेलं दाखवायचंय, किंवा मी मॉडर्न विचारांचा आहे, किंवा मॉडर्न माझी राहणी आहे, असं मला दाखवायचंय. म्हणजेच काय, की कल्चरल होमोजिनायझेशन व्हायला लागले. म्हणजे ह्या टर्म्स आपल्याला माहित पाहिजेत, या टर्म्स आपल्याला गोळा करायला पाहिजेत, पाठ करायला पाहिजेत, आणि जाणून बुजून आपल्या उत्तरामध्ये लिहिला पाहिजेत. नेक्स्ट पिलर आपला काय, करंट अफेअर्स सोबत आपल्याला लिंक करायला पाहिजे. जसं आता मी सांगितलं, की प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक टॉपिक, PT 365 असेल, मेन्स 365 असेल, न्यूजपेपर असेल, मॅगझिन असेल, त्यांनी तुम्ही कनेक्ट करायला पाहिजे. आणि आता करंटचे जे इश्यूज आहेत कंटेम्पररी, ते तुम्ही स्टॅटिक नॉलेज सोबत कनेक्ट करायला पाहिजे, लिंक करायला पाहिजे. उदाहरणार्थ, फार्मोसुसाईड हा आपला सोशोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. परंतु जोपर्यंत तुमच्याकडे रिपोर्टचा डेटा नाही आहे, की दर मिनिटाला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतात, ॲज पर द रिपोर्ट ऑफ द NSSO किंवा ॲज पर रिपोर्ट ऑफ द नीती आयोग, तोपर्यंत तुमच्या या म्हणण्याला जास्त महत्त्व प्राप्त होत नाही, की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रचंड प्रमाण आहे, असं म्हणणं. आणि ॲज पर द नीती आयोग रिपोर्ट, द नंबर ऑफ द फार्मर सुसाईड इन महाराष्ट्र इज 12 पर डे किंवा 20 पर डे, जे काय असेल ते. तर यामध्ये दोन्ही उत्तरं वाचताना तुम्ही जर रिपोर्ट कोट केला, तर तुमच्या उत्तराला एक स्ट्रॉंग पॉईंट मिळतो. नेक्स्ट आपल्याला करायचं यामध्ये, की इंटरडिसिप्लिनरी थिंकिंग. म्हणजे काय, की आपण हिस्ट्री वाचत असताना फक्त हिस्ट्रीचा विचार नाही करणार, त्याला आपण जिओग्राफीशी कनेक्ट करणार, त्याला आपण पॉलिटी सोबत कनेक्ट करणार, त्याला इकॉनॉमी सोबत कनेक्ट करणार. उदाहरणार्थ, मला आठवतंय 2014-15ला एक क्वेश्चन विचारला होता, की आपली जी तीन कुरुक्षेत्रवर 3 वॉर्स झाले, 3 युद्ध झाली, राईट. तर त्या युद्ध हिस्ट्रीमध्ये झाली, ते वेगळ्या पिरियडमध्ये झाली. तर त्याला कुरुक्षेत्र हेच ठिकाण का निवडलं? ओके, हा क्वेश्चन होता हिस्ट्रीचा, परंतु याचा मागचा आस्पेक्ट होता जिओग्राफीचा. म्हणजे काय, की तुम्हाला माहित पाहिजे, की ते जो रिजन आहे, तो रिजन कुठे येतोय, त्याचं क्लायमेट काय आहे, त्याचं जिओग्राफी काय आहे, त्याचं लोकेशन कसं आहे, राईट. तर त्या गोष्टी माहीत असतील, तर तुम्ही त्या हिस्ट्रीच्या उत्तराचे तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे काय, की तुम्ही फक्त हिस्ट्रीचा कन्सेप्ट वाचत असाल, तर फक्त हिस्ट्रीचा लिमिटेड नाही राहिलं पाहिजे, तुम्ही त्याला पॉलिटिशी कनेक्ट केलं पाहिजे. उदाहरणार्थ, ग्रीको रोमन आर्ट आहे, गंधारा. आपल्या 3 आर्ट शैली आहेत आपल्या भारतामध्ये. तर गंधार ही एक आर्ट शैली आहे. म्हणजे आपल्याकडे मूर्ती कशा बनवल्या जातात, याच्या 3 शैली आहेत. तर गंधार ही एक आर्ट शैली आहे, आणि ही गंधार शैली कुठं तयार झाली, ही आजचं जे अफगाणिस्तान आहे किंवा वेस्टर्न पाकिस्तान आहे, त्या रिजनमध्ये ही शैली तयार झाली. आणि या शैली ही 2 शैलींच्या मिलापामधून, मिक्स 2 शैलीत संगम होऊन तयार झाली. भारतीय शैली आणि ग्रीक जे अलेक्झांडर आला होता, त्यांच्यासोबत जे स्कल्पचर्स, म्हणजे जे टेक्निशियन आले होते, त्यांनी एकमेकांचं ज्ञान प्रदान झालं, आणि तिथून ही शैली तयार झाली. म्हणजे काय, की गंधार शैली तयार होण्यामागे आपल्याला पॉलिटी माहीत असणं गरजेचं आहे. त्यावेळेस पॉलिटी काय होती, कसे चेंजेस होत होते, ठीक आहे. जेणेकरून काय होईल, की तुमचं डिसिप्लिन लिंकेज जर चांगलं तयार झालं, तर तुमचं अनालिसिस चांगलं होणार, आणि तुमचं उत्तर चांगलं तयार होईल. ठीक आहे. तर इंडियन आर्ट्स विषयी आपण पाहत आहोत. आता आपण हे 4 टॉपिक आहेत, आर्ट, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोसायटी, हे 4 टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता आर्टमध्ये काय लिहिलंय, सलाईन आस्पेक्ट्स ऑफ द आर्ट, आर्ट फॉर्म्स, लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम अँसेंट टू मॉडर्न टाइम्स. लक्षात ठेवा, हा फार डिटेल्ड सब्जेक्ट आहे. अँसेंट पासून आतापर्यंतच्या मॉडर्न टाइम्स पर्यंत आपल्याला आर्ट फॉर्म्स विषयीचा अभ्यास करायचा आहे, लिटरेचरचा अभ्यास करायचा आहे, आर्किटेक्चरचा अभ्यास करायचा आहे. ओके. आता आपल्याला अनेक लोकांना आर्ट आणि आर्किटेक्चर सेमच वाटतं, किंवा लिटरेचरमध्ये काय फरक आहे, परंतु आपल्याला थोडी याची तोंड ओळख असणं आवश्यक आहे. आर्ट फॉर्म्स कोणते आपल्याकडे, फोक आर्ट्स कोणत्या आहेत, त्या डान्स फॉर्म्स कोणते आहेत, क्लासिकल्स कोणते आहेत. उदाहरणार्थ, एखादा डान्स फॉर्म जर युनेस्कोनं त्याला दर्जा दिला, हेरिटेजचा दर्जा दिला, तर त्या डान्स फॉर्म विषयीच्या त्यातले मेन प्रोपोनंट कोण आहेत, त्याच्यामध्ये फीचर्स काय असतात, तर ते आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. त्याचा आणि रिलिजनचा काय संबंध असतो, कारण क्वेश्चन आपल्या UPSCनं त्यावर डायरेक्टली विचारलेत, की कृष्णा थीम ही कंटिन्युअसली आपल्या इंडियन डान्स फॉर्ममध्ये आपल्याला दिसते, तर ते तुम्ही एक्सप्लेन करा. मग आपल्याला माहित पाहिजे, की कुचिपुडी कुठे आहे, कथकली कुठे आहे, यामध्ये कृष्णा आणि ज्या गोपी आहेत त्यांचा काय रेफरन्स येतो, किंवा पेंटिंग्समध्ये सुद्धा आपल्याला कृष्णा आणि गोपी यांचा कंटिन्युअसली रेफरन्स येतो. मग ते आपण एक्सप्लेन करता आला पाहिजे. आपल्याला याविषयीची एक
इंट्रोडक्टरी ओळख तरी या विषयाची पाहिजे. याला आपण आपलं काहीच माहित नसेल तर आपण आर्ट अँड कल्चरचं उत्तर लिहू शकत नाही. म्हणजे आपल्याला किती आपण गोळ्या मारणार मारून मारून, तर त्याला पण एक लिमिटेशन आहे. ठीक आहे. यामध्ये दोन टॉपिक आहेत, एक भक्ती मुवमेंट आहे. आता जसं आपण म्हटलं की भक्ती मुवमेंटमध्ये आपल्याला स्पेशल सिग्निफिकन्स महाराष्ट्राचा आहे. तर आपल्याला यामध्ये महाराष्ट्रात जे संत होऊन गेले त्या संतांविषयी आपल्याला प्रश्न येणार आहेत. भक्ती मुवमेंटमध्ये काय विचारलं जातं, साधारणतः त्यांची फिलॉसॉफी विचारली जाते. काय फिलॉसॉफी होती ते माहित पाहिजे. एक 5 पॉईंट आपल्याला माहित पाहिजेत की त्यांनी काय केलं. त्यांनी जो धार्मिक हेट्रेड होती किंवा धार्मिक तेढ होती ती कमी करण्याचं प्रमाण केलं. डायरेक्ट देवाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. कर्मकांडांवर टीका केली. त्यानंतर कर्मकांडाच्या नावाखाली जी बली होती त्याच्यावर टीका केली. मूर्तीपूजेला काही लोकांनी विरोध केला भक्ती मुवमेंटमध्ये. मग या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग त्याचा सिग्निफिकन्स काय झाला, म्हणजे ज्यावेळेस जाती विषमता होती त्या जाती विषमतेवर त्यांनी टीका केली. त्याचं उदाहरण संत तुकाराम महाराज आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि त्याचा सिग्निफिकन्स काय झाला हे आपल्याला मग एक्सप्लेन करायचं. म्हणजे काय की महाराज समाजामध्ये सौहार्द तयार होण्यामध्ये फायदा झाला. ठीक आहे. मग या गोष्टी जसं आता भक्ती मुवमेंट सोबत सुफी मुवमेंट पण आली. मग हिंदू आणि मुस्लिम एकोपा तयार होण्यासाठी फायदा झाला. राईट. मग या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये मग आपल्याला संतांची नावं महत्वाची, संतांची नावं आवश्यक आहेत. त्यांची पुस्तकं, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली हे माहित पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा टाइमलाईन माहित पाहिजे आणि त्यांचा एरिया माहित पाहिजे की बाबा हे कधी आले होते आणि त्यांचं क्षेत्र म्हणजे कोणत्या क्षेत्री होते, बंगालमध्ये होते, महाराष्ट्रात होते, तामिळनाडूमध्ये होते. हे थोडंसं फॅक्च्युअल डाटा यामध्ये माहित पाहिजे. आणि अनालिसिस म्हणचाल तर त्यांची फिलॉसॉफी काय होती आणि त्याचा सिग्निफिकन्स काय झाला, समाज कसा बदलत गेला, समाजाने कसा रिस्पॉन्ड दिला हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता आर्ट अँड कल्चरचा आपण जर पॅटर्न अनालिसिस केला, युपीएससीचा जर आपण पॅटर्नचा अनालिसिस केला तर आपल्या लक्षात येतं की यामध्ये जे आहे ते आर्ट आणि आर्किटेक्चरवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. उदाहरणार्थ मंदिरांवर प्रश्न विचारलेत, मंदिराच्या डिझाईन कशा इव्हॉल्व झाल्या त्यावर प्रश्न विचारलेत. रॉक कट केव्ज त्याविषयी प्रश्न विचारलेत की त्यावेळेची लाईफस्टाईल कशी ते रॉकेट केव्ज मधून आपल्याला अभ्यासाला मिळते. त्यानंतर आता जसं आपण भक्ती मुवमेंट आहे तर हे जे धर्मांचा उदय झाला, बुद्धिझम, जैनिझम, त्यांची फिलॉसॉफी, रिलिजन आणि तत्वज्ञान याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेत. म्हणजे बुद्धांचं जे आहे बौद्ध धर्माचं त्यांचं तत्वज्ञानाविषयी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर हे थीम्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ह्या थीम जर माहीत असतील तर त्यानुसार आपण आपल्या नोट्स तयार करू शकतो. नेक्स्ट आर्ट अँड कल्चरमध्ये साऊथ इंडियन डायनास्टीजवर डायरेक्टली क्वेश्चन विचारलेले आहेत युपीएससीनं, साऊथ इंडियन डायनास्टीज. तर अशी अपेक्षा आहे. आता उदाहरणार्थ काय आहे, विजयनगरचं विचारलं, पल्लवाचं विचारलं, तर मला अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या डायनास्टी होऊन गेल्या, यादव डायनास्टी असेल, ठीक आहे, राष्ट्रकूट असतील, तर यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात की त्यांनी जसं अजिंठा वेरूळ लेणी आहेत तर त्यावर आपल्याला राष्ट्रकूटांच्या काळात हे बांधले गेले तर ते आपल्याला क्वेश्चन याच्यावर डायरेक्टली विचारतील आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये. नंतर त्या विचारतील की अजिंठा वेरूळ लेणीचं महत्त्व स्पष्ट करा. सिंपल प्रश्न. अजिंठा आणि वेरूळ लेणीचं महत्त्व स्पष्ट करा. किंवा महाराष्ट्रामध्ये मंदिर शैली कशी विकसित झाली ते एक्सप्लेन करा. असं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आणि आर्ट अँड कल्चरमध्ये युपीएससीचा आवडता टॉपिक आहे तो म्हणजे जे फॉरेन इन्फ्लुएन्स होता, म्हणजे कल्चरल, म्हणजे जे एखादा व्हिजिटर आला, म्हणजे चायनीज व्हिजिटर आला, अरब ट्रॅव्हलर्स आला, तर त्याच्या अभ्यासामध्ये कसा त्यावेळेचा भारत स्पष्ट होतो, भारताची अर्थव्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, ती कशी स्पष्ट होते ते आपल्याला एक्सप्लेन करा असं विचारतात. त्यामुळे आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा हे जे ट्रॅव्हलर्स आहेत किंवा फॉरेनर्स आहेत इतिहासामध्ये आपण जे अभ्यासतो, ठीक आहे, तर ते आपल्याला माहीत असणं आणि त्यांनी काय लिहिलं, त्यांच्या पुस्तकांची नावं काय होती, कोणत्या पिरियडमध्ये आले, त्यावेळेस राजा कोणता होता, ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. राईट. आणि आपल्याला यामध्ये फक्त फॅक्ट्स माहीत असणं आवश्यक नाहीये, तर फॅक्टच्या पलीकडे आपल्याला अनालिसिस पण करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तसंच जसं आता कमेंट ऑन द भक्ती अँड सुफी मुवमेंट. मग कमेंटमध्ये काय असतं की आपल्याला ओपिनियन द्यायचं असतं की या मुवमेंट आपल्यासाठी फायदेशीर होती, तोटेची होती, या मुवमेंटनं नॅशनलिझम वाढलं नाही वाढलं हे आपल्याला लिहायला पाहिजे. क्रिटिकली इव्हॅल्युएट द रॉकेट आर्किटेक्चर. मग रॉकेट आर्किटेक्चरचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करत असताना आपण त्याचे डिझाईन इव्हॅल्युएट करणार, कलर कोणते वापरले ते वापरणार, ते आजही का रॉकेट आर्किटेक्चर आजही व्यवस्थित का आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचे डिझाईन काय स्पेशालिटी आहे ती आपण यामध्ये लिहिणार. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला पॅटर्न्स पहिल्या पेपरचे आपल्याला अभ्यासाला पाहिजेत. आणि जसं आपण डिसिप्लिनरी आपण अनालिसिस करत होतो तसं आता एक 14ला क्वेश्चन आला होता इंडस व्हॅली, ठीक आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये जे त्यांचं आर्किटेक्चर होतं त्यामध्ये अर्बन प्लॅनिंग हे प्रामुख्याने आपल्याला अभ्यासाला मिळतं. अर्बन प्लॅनिंग, तर त्याविषयी त्यांनी कमेंट करा म्हणलं होतं किंवा ते एक्सप्लेन करा असं म्हटलं होतं. मग अर्बन प्लॅनिंग हे
आणि हिस्ट्री हे दोन वेगळे टॉपिक आहेत. मग हा इथे आपल्याला इंटरडिसिप्लिनरी अनालिसिस महत्वाचं ठरतं. ठीक आहे. तर पुन्हा एक समरी म्हणून हे पुन्हा काढलं होतं. तर प्रेझेंट रिलेव्हन्स सुद्धा आपण या गोष्टींचा आपल्याला सांगता आला पाहिजे. म्हणजे स्वतः इंडस व्हॅली म्हणजे ही हडप्पा संस्कृतीमध्ये जी शहरं होती त्यांमध्ये गटारांची व्यवस्था होती. त्यानंतर दरवाजे जे होते ते दरवाजे बाहेरच्या बाजूला ओपन होत होते. प्रत्येक घरामध्ये टॉयलेट्स होते. ह्या गोष्टी आपण अर्बन प्लॅनिंगमध्ये आजच्या घड्याला आपल्या शहरांसाठी कसं आपण त्याला एक मॉडेल म्हणून बघू शकतो ते आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट टॉपिक आहे आपला मॉडर्न इंडियन हिस्ट्री. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास. मग त्यामध्ये तीन इश्यू महत्वाचे आहेत. काय? एक इव्हेंट, पर्सनॅलिटीज आणि इश्यूज. ठीक आहे. इव्हेंट, पर्सनॅलिटीज आणि इश्यूज हेच आपल्याला अभ्यासाला करायचं मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये. हे 18 शतकामध्ये म्हणजे 1857 पासून 1857 ऍक्च्युली हे 19वे शतक आहे. आपल्याला 1773 म्हणजे पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट आला. तर त्यानंतर 1750 नंतर ज्यावेळेस ब्रिटिश इंडिया कंपनी भारतात आली त्यानंतर आतापर्यंतचा आपला इतिहास हा सर्व प्रेझेंटचा या टॉपिकमध्ये घेतला जातो. यामध्ये सुद्धा टॉपिक पुन्हा पुन्हा रिपीटेड होतात. यामध्ये महत्वाची पर्सनॅलिटी महात्मा गांधी आहे, ज्यांचा फोटो मी बॅकग्राऊंडला लावलेला आहे. ठीक आहे. पंडित नेहरू असतील, सरदार पटेल असतील, डॉक्टर आंबेडकर असतील. त्यानंतर आपल्या ज्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स त्यावेळेस काम करत होत्या. म्हणजे एका साईडला आपली इंडियन नॅशनल काँग्रेस काम करत होती, एका साईडला कम्युनिस्ट होते, एका साईडला उदारमतवादी लिबरल्स होते, त्यानंतर मुस्लिम लीग होती, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष होता एका साईडला, त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना होती. त्यासोबत HRA हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन हे पण एका साईडला काम करत होते. यांचा सगळ्यांचा इन्फ्लुएन्स काय होत होता, हे कोणत्या फेजमध्ये तयार होत होते. त्यानंतर ब्रिटिश ऑफिसर्स आणि त्यांच्या पॉलिसीज हे पण क्वेश्चन विचारला जातो. व्हॉइसराय म्हणजे वॉइसराय हेस्टिंग असेल किंवा आता जे तुम्ही अभ्यासला करणार आहात सगळ्या, तर त्यांच्या कार्यशैलीविषयीच आपल्याला प्रश्न येतो. जसं ते टिळकांनी एका व्हॉइसरायला म्हटलं होतं, कर्जनला म्हटलं होतं, औरंगजेबाशी तुलना केली होती. मग आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारला जातो की एक्सप्लेन करा, कमेंट करा की टिळक कर्जनला काय म्हणतात, औरंगजेब म्हणतात. मग आपल्याला त्याच्या त्या ऑप्रेसिव्ह पॉलिसीज ज्या आहेत कर्जनच्या, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजेत. मग या गोष्टींचा समाज मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये आहे. ठीक आहे. आणि पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये आपल्याला काय काय सिलेबसला आहे? कन्सॉलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन विदिन अ कंट्री. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण कसं कॉन्सॉलिडेट म्हणजे एकत्रीकरण कसं केलं आपल्या देशाचं. म्हणजे हे जसं हैदराबाद संस्थान होतं, मग तिथं आपल्याला हे करायला आंदोलन झालं होतं. तिथं सेना पाठायला लागली. काश्मीरचं कसं झालं, काश्मीरनं तिथं पाकिस्तानकडून काही ट्रायबलचा अटॅक झाला, मग त्यांनी भारतामध्ये त्या राजानं सही केली भारतामध्ये सामील होण्यासाठी. राईट. जुनागड संस्थानचं कसं रेफरंडम झाला तिथं. मग हे आपल्याला हिस्टॉरिकल फॅक्ट माहित पाहिजे आणि त्याचं अनालिसिस माहित पाहिजे कन्सल्टेशनमध्ये. त्यानंतर रिऑर्गनायझेशनमध्ये मग स्टेट रिऑर्गनायझेशन म्हणजे काय काय इश्यूज आले, मग त्यामध्ये 5th शेड्यूल, 6th शेड्यूल हे पण आपल्याला माहित पाहिजे. भाषावार प्रांतरचना हे पण माहित पाहिजे आपल्याला. राईट. मी या गोष्टी पोस्ट इंडिपेंडन्समध्ये आपल्याला माहित पाहिजे. आता पॅटर्न आपण जर पाहिलं तर पॅटर्न आपल्याला काय दिसतो बघा. यामध्ये हिस्ट्रीमध्ये फ्रीडम स्ट्रगलचा डॉमिनन्स आहे. म्हणजे स्वातंत्र्य संग्राम जो आहे, स्वातंत्र्य संघर्ष आहे, त्यावर जास्त क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. आणि त्यामध्ये आपल्याला वाय आणि हाऊ म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायला विचारतात. हे असं का झालं, हे म्हणजे जसं त्या क्वेश्चन आला होता एकदा की जी नेव्हल म्युटिनी होती ती ही लास्ट नेल होती म्हणजे शेवटचा खेळा होती असं म्हटलं जात गेलं. ते एक आपला फेमस पर्सनॅलिटी त्याच्याद्वारे म्हटलं गेलं की हे नौसैनिकांचा मूवीमध्ये जो उठाव झाला हा ब्रिटिश साम्राज्यावरचा शेवटचा खेळा होता असं म्हटलं गेलं. मग ते एक्सप्लेन करा असं म्हणतात. मग त्यानंतरचे काय काय इव्हेंट झाले आणि का ब्रिटिशांना वाटलं की आता आपण भारत देश सोडला पाहिजे, हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे काय, हे आपल्या फ्रीडम स्ट्रगलवर आणि आपण हेच क्वेश्चन जास्त अटेम्प्ट करतो आणि चांगल्या प्रकारे आपण हे क्वेश्चन अटेम्प्ट करतो. त्यानंतर पर्सनॅलिटीवर आपल्याला फोकस करा सांगतात, डिबेटवर फोकस करा असं सांगतात आपल्याला. म्हणजे महात्मा गांधींचं तर हे कंटिन्युअसली प्रश्न येतातच. त्यासोबत बोस आहेत, टागोर आहेत, आंबेडकर आहेत, पटेल आहेत, यांच्या सुद्धा त्यांची आयडिओलॉजी असेल, त्यांचे वर्क्स असतील, याच्यावर आपल्याला क्वेश्चन येत राहतात.
त्यानंतर ब्रिटिश पॉलिसी ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला कंटिन्युअसली क्वेश्चन येतात. म्हणजे त्या ब्रिटिशांनी कोणकोणत्या सोशल इकॉनॉमिक नवीन पॉलिसी तयार केल्या असतील. उदाहरणार्थ रेल्वेचे असेल, रेल्वेमुळे भारताच्या इकॉनॉमिक्सवर काय परिणाम झाला. त्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्था, ब्रिटिशांनी डबल गव्हर्नमेंट सुरू केलं होतं, ड्युअल गव्हर्नन्स, त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. नंतर दादाभाई नौरोजी यांनी ते जे इकॉनॉमिक ट्रेंड सांगितलं, तर ती पॉलिसी काय आहे हे सुद्धा आपल्याला विचारतात. इकॉनॉमिक ट्रेंड कसं होतं तर. त्यानंतर रेव्हेन्यू कलेक्शन जी पॉलिसी आहे त्यांची, तर रेव्हेन्यू कलेक्शनच्या तीन ते चार आहेत पॉलिसीज. त्या प्रत्येक पॉलिसीचे प्रो आणि कॉन्स आपल्याला माहिती आहेत. म्हणजे जहागीरदारी पद्धत कोणती आहे, रयतवारी कोणती आहे, त्यानंतर बिहार आणि बंगालमध्ये ती कायमधारा पद्धत आणली होती, त्याचा शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर काय परिणाम झाला. तर ह्या आपल्याला सोशल चेंजेस, इकॉनॉमिकल चेंजेस हे सगळं आपल्याला या टॉपिकमध्ये विचारलं जातं. त्यानंतर महत्त्वाचे इव्हेंट्स विषयी क्वेश्चन असतो, जसे की 1857 उठावाची कारणं. माझा असा अंदाज आहे, एमपीएससी पहिलं वर्ष आहे, त्यामुळे एमपीएससी क्वेश्चन फार सोपे ठेवेल, जास्त इन डिटेल विचारण्याचा प्रयत्न नाही राहणार. त्यामुळे सिंपल असे साधे क्वेश्चन विचारतील की 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाची कारणे स्पष्ट करा, तत्कालीन कारणे स्पष्ट करा, त्याचे परिणाम स्पष्ट करा, असे आपल्याला सिंपल प्रश्न राहिले असणार आहेत. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स ते तर आपलं झालं, पोस्ट इंडिपेंडन्स कन्सोलिडेशन झालं. जगाचा इतिहास फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे, जगाचा इतिहास. आणि हा आपल्यासाठी आता एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा नवीन आहे, त्यांनी कधी अगोदर जगाचा इतिहास पाहिलेला नाही. साधारणतः 5 ते 6 सेक्शन्समध्ये आपल्याला हा इतिहास पाहायचा आहे. सर्वप्रथम 18व्या शतकापासूनचे इव्हेंट्स आपल्याला पाहिजेत. 18व्या शतकाच्या अगोदर काय घडलं ते आपल्याला काय अभ्यासाचं नाहीये, 18व्या शतकापासून पाहायचंय. सर्वप्रथम आपल्याला पाहायचंय इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, म्हणजे औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती, तर ते पाहायचंय. एमपीएससी सिंपल प्रश्न विचारेल, औद्योगिक क्रांती झाली ती ब्रिटनमध्ये का झाली, कारण काय त्याची. आता त्याची तुम्ही जर ते पुस्तक वाचलं जगाच्या इतिहासाचं, साधारणतः ह्याची 15 ते 20 कारण आहेत. आणि फक्त आपल्याला यामध्ये इनलिस्ट करायची. हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला वाटेल की हा 20 मार्काला, अजिबात नाही, हा 10 मार्काला क्वेश्चन येणार. त्यामुळे तुम्हाला फक्त इनलिस्ट करायची कारण यामध्ये. तर मी जे वर्ल्ड मॅप पण काढू शकता, दाखवू शकता ब्रिटन कसं ते फायदा झाला इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये. जागतिक युद्ध झाली, हा ठीक आहे, फर्स्ट अँड सेकंड, यांची कारणे आणि परिणाम. सिंपल क्वेश्चन, कारणे आणि परिणाम विचारला जाऊ शकतो. आपल्याला माहित पाहिजे काय कारण होते, काय परिणाम होते. नॅशनल बाउंड्रीचं रिड्रॉवलमध्ये 2 प्रकार आहेत. जसं की आफ्रिकाचं जे आहे कॉलोनायझेशन, ते एक विचारलं जातं, आणि साऊथ अमेरिकेचं कॉलोनायझेशन. ठीक आहे. त्यानंतर कॉलोनायझेशन आणि डिकॉलोनायझेशन, वसाहतवाद आणि निर्वसाहतवाद. म्हणजे साऊथ अमेरिकेमधल्या एखाद्या राष्ट्राला आपल्या अखत्यारीत आणते, त्यानंतर त्याला स्वातंत्र्य देते, त्याला म्हणतात कॉलोनायझेशन आणि डिकॉलोनायझेशन. म्हणजे ब्रिटिश भारतावर त्यांनी राज्य केलं तर आपण म्हणतो कॉलोनायझेशन, वसाहतवाद. डिकॉलोनायझेशन म्हणजे आपण त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवलं. मग त्याचे काय कारणे आणि परिणाम हे दोन्ही आपल्याला लिहायला लागतात, कारणे परिणाम. राईट. आणि वर्ल्ड वॉर वन अँड टू नंतर जे आहे, त्या ज्या ग्लोबल इन्स्टिट्यूट स्थापन झाल्या, त्यामध्ये IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, किंवा त्यामध्ये आपल्याला दुसरं एक्सप्लेन करायचं तर आजचं जे आपण UN म्हणतो, युनायटेड नेशन, तर युनो त्याची प्रिकर्सरी ऑर्गनायझेशन युनो आहे. तर युनोचा आपल्याला त्याचं एस्टॅब्लिश झाली त्यावेळेस त्याचा रोल काय होता, किंवा त्याची कामगिरी काय, त्याने काय काय केली, फंक्शन काय होते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. राईट. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा टॉपिक राहतो, तो म्हणजे फिलॉसॉफीज. इथिक्समध्ये आपण फिलॉसॉफीज पाहतो, पण इथं आपण पॉलिटिकल अँगलने फिलॉसॉफी पाहणार आहोत. ठीक आहे, इतिहासाच्या अँगलनं कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम, आणि त्या सोसायटीवर काय परिणाम झाला. ठीक आहे, हे 3 उदाहरणं दिलेत. पण त्यासोबत लिबरलिझम पण ही पॉलिसी आहे. मग त्याचे की इन्ग्रेडियंट्स काय आहेत, मग साधारणतः 5 ते 6 की इन्ग्रेडियंट्स किंवा की त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, ते आपल्याला त्या पॉलिसीचं माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता पॅटर्न काय आहे, साधारणतः वर्ल्ड हिस्ट्रीला काय केलं जातं युपीएससीने आतापर्यंत, वेटेज कमी दिलेलं आहे. जास्त वेटेज हे ज्योग्राफीला आहे, सोसायटीला आणि आर्ट अँड कल्चरला, हे कमी वेटेज आहे. साधारणतः जे आहे ते आपल्या जे वर्ल्ड हिस्ट्री, जे भारतावर परिणाम झालेल्या गोष्टी, त्याच्यावरच जास्त क्वेश्चन आतापर्यंत झालेले आहेत. कॉलनायझेशन, रिव्होल्युशनवर प्रश्न विचारलेत, त्यानंतर कॉलनायझेशन, डिकॉलनायझेशनवर प्रश्न विचारलेत. जसं आता म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कॉजेस आहेत. त्यानंतर युनिक फीचर, जपानमध्ये पण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, म्हणजे जपानचं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आणि इंग्लंडमध्ये झालेलं, दोघांमध्ये काय फरक आहे, हा पण त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. वर्ल्ड वॉरवर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. साधारणतः वर्ल्ड हिस्ट्री आपण या अँगलला अभ्यासायला पाहिजे. आता सोसायटीमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस इंडियन सोसायटीमध्ये आपल्याला काय पाहायचंय, इंडियन सोसायटीचे फीचर्स काय आहेत, आणि डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, हे 2 आपल्याला मेन टॉपिक आहेत.
इंडियन सोसायटीचे फीचर्स आणि डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. आता सोशल इश्यूज आपल्याला पाहिजेत. सोशल इश्यूजमध्ये आपल्याला महिलांचे इश्यूज पाहिजेत, महिला आणि महिलांच्या संघटना त्याचे इश्यूज पाहिजेत. म्हणजे महिलांचं काय आहे, त्यांचा जॉबमध्ये रोल काय, मार्केटमध्ये काय रोल आहे, त्यांचं एज्युकेशनमध्ये काय रोल आहे, पॉवर्टीमध्ये किती कंट्रीब्युशन आहे, त्यांचं त्यांचं एम्प्लॉयमेंटमध्ये किती कंट्रीब्युशन आहे, त्यांचं एम्पॉवरमेंटमध्ये काय काय अडचणी यायला लागलेत, गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी काय स्पेशल स्कीम्स काढलेत का. जसं आता रिसेंटली एक फार महिलांची स्कीम चर्चेमध्ये महाराष्ट्राची, ह्यावर प्रश्न एमपीएससी विचारले जाऊ शकते की माझी लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना याविषयी एक्सप्लेन करा किंवा याचा अनालिसिस करा, असा एमपीएससी क्वेश्चन करू शकते. ही सध्या आणि हा क्वेश्चन या सोसायटीच्या पार्टमध्ये येऊ शकतो. राईट. त्यानंतर आपल्या लोकसंख्येचे इश्यूज जे आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. लोकसंख्यामध्ये महिलांचं किती रेशो आहे, गर्ल चाइल्डचा किती रेशो आहे, एजिंग पॉप्युलेशन आहे, तर मग एजिंग पॉप्युलेशनचे काय काय इश्यूज होऊ शकतात, हेल्थ केअर रिलेटेड इश्यूज आहेत, मग त्यासाठी कोणती पॉलिसी आणली का गव्हर्नमेंटनं, गरिबी आणि डेव्हलपमेंटल चॅलेंजेस, म्हणजे नक्सलिझम असेल, टेररिझम असेल, ती सुद्धा यामध्ये येऊ शकतं. अर्बनायझेशन, अर्बन फ्लड्स, हे कंटिन्युअसली आपल्या लक्षात येतं. अर्बन फ्लड्स किंवा ट्राफिक अर्बन एरियामधलं, यावर सुद्धा क्वेश्चन आपल्याला यामध्ये येऊ शकतो. मग त्या ट्राफिकचे काय रिझन्स आहेत सिटीमध्ये, सोल्युशन्स काय आहेत, किंवा अर्बन आणि रुरल असा एक कम्पॅरेटिव्हली आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की मायग्रेशन, आउट मायग्रेशन जास्त होते खेड्यांमधून, खेडं ओस पडू लागलेत, त्याचे रिझन्स काय आहेत, त्याच्या सोल्युशन्स काय आहेत. राईट. ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला ग्लोबलायझेशनचा भारतीय सोसायटीवर काय परिणाम होतो. आता साधारणतः सोसायटी म्हटलं की त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं. सोसायटी म्हटलं की त्यामध्ये शिक्षण इन्क्लूड होतं, फॅमिली इन्क्लूड होती, तुमचं कपडे इन्क्लूड होतात, कल्चर इन्क्लूड होतं, खाणं इन्क्लूड होतं, भाषा इन्क्लूड होती, तुमची थिंकिंग इन्क्लूड होती, तुमच्या व्हॅल्यूज इन्क्लूड होतात. म्हणजे हा जो आहे हा अम्ब्रेला कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला याचं एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही इतके तुम्हाला पॉईंट भेटतात, तुम्हाला माहित पाहिजे फक्त की सोसायटीमध्ये काय इन्क्लूड होतं. मग ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला आपले मूवीज कसे चेंज झालेले आहेत, स्टोरीज टेलिंग कसं चेंज झालेलं आहे, किंवा सोशल मीडियामुळे आपली सोसायटी कशी चेंज, कारण सोशल मीडिया हा सुद्धा ग्लोबलायझेशनचाच पार्ट आहे. म्हणजे या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात. आणि पुन्हा एकदा बघा, जसं आपण हिस्ट्रीमध्ये पाहत होतो, कम्युनलिझम, पुन्हा एकदा इथं कम्युनलिझम आलेलं आहे, आयडिओलॉजी, सोशल एम्पॉवरमेंट आणि आयडिओलॉजीज. तर या आयडिओलॉजीचा पुन्हा एकदा आपण इथं अभ्यास करणार आहेत. सेक्युलरिझम, रिजनलिझम, मग यावर सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो की एक्सप्लेन द सेक्युलरिझम, वाय इट इज अ सीन ॲज अ चॅलेंज फॉर द डेव्हलपमेंट, असं पण क्वेश्चन येऊ शकतो. किंवा रिजनलिझम एक्सप्लेन करा, वाय इट इज सीन ॲज अ चॅलेंज फॉर द डेव्हलपमेंट, हे पण आपल्याला विचारलं जातं. म्हणजे त्याचे कारण, परिणाम, मग त्याचे रिसेंट यामध्ये आपल्याला रिसेंट कंट्रोवर्सीज, रिसेंट एक्झाम्पल आपल्याला माहित पाहिजेत. रिसेंट कंट्रोवर्सी किंवा एखादं जजमेंट असेल तर जजमेंट आपल्याला माहित पाहिजे यामध्ये. राईट. आता हा जो टॉपिक आहे सोसायटी, याचं जीएस फर्स्टमध्ये जास्त वेटायचे, म्हणजे कन्सिस्टंटली याला जास्त क्वेश्चन विचारले जातात. राईट. यामध्ये आयडिओलॉजिकल गोष्टींवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट जो आहे तो वल्नरेबल ग्रुप, जसं आहे जसं की ये SC ST दलित असतील, त्यांचे राईट्स असतील, त्यांचं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स असेल, त्यांचं मुवमेंट असेल, त्याविषयी क्वेश्चन विचारलेत, आणि महिलांविषयीचे क्वेश्चन कंटिन्युअसली विचारले गेलेत, हे आपल्याला माहित पाहिजे. अं, त्यानंतर पॅटर्नचा जर आपण अभ्यास केला तर काय मॉडर्नायझेशनचा इम्पॅक्ट किंवा ग्लोबल ट्रेंड काय, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेत. जसं आता म्हटलं की ग्लोबलायझेशन हा फेवरेट टॉपिक आहे, अर्बनायझेशन हा फेवरेट टॉपिक आहे. जसं आता मी सांगितलं की फ्लडची समस्या, पोल्युशनची समस्या, आता दिल्ली एअर पोल्युशन, प्रोटेस्ट झाला दिल्ली एअर पोल्युशन विषयी, तर आपल्याला ती न्यूज माहित पाहिजे की काय नाही नक्की दिल्ली एअर पोल्युशनचे काय समस्या आहेत, का लोक प्रोटेस्ट करतात, मग गव्हर्नमेंट याच्याविषयी काय काय, मग गव्हर्नमेंटचं प्रोग्राम सुद्धा आपल्याला याविषयी माहित पाहिजे, गव्हर्नमेंटनं काय काय ऍक्शन सुरू केल्यात, काय काय प्रोग्राम सुरू केल्यात, मग ते फेल का होतात. सपोज एवढे प्रोग्राम सुरू केले, GREP हा ग्रीप नावाचा प्रोग्राम पण आहे, त्यानंतर नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम NCAP असा पण आहे. मी एवढं सगळा पैसा खर्च होऊन सुद्धा हवा स्वच्छ का होत नाहीये, असा आपण स्वतःला प्रश्न विचारायचा. मग आपण ज्यावेळेस असा स्वतःला प्रश्न विचारू त्यावेळेस आपल्याला नवीन नवीन अँगल्स आपल्याला यामध्ये दिसून येतात. मग हे अँगल आपलं उत्तर युनिक तयार करतं, त्यातून आपली पर्सनॅलिटी दिसते. पाठांतर करणं आणि पाठांतर जे वाचलं ते लिहिणं, यानं तुम्ही एक मेन्स कट ऑफ पास करू शकता किंवा सक्सेसफुल पण होऊ शकता. परंतु तुम्हाला एकदम असा ऍक्सिलरेटेड जम्प पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये, मार्क्समध्ये, तर तुम्हाला अनालिसिस स्वतः करायला पाहिजे, तुम्ही थिंकिंग करायला पाहिजे, तुमची ॲबिलिटी डेव्हलप करायला पाहिजे. वर्ल्ड जिओग्राफीमध्ये आपल्याला काय विचारणार, फिजिकल जिओग्राफीचे फीचर्स विचारणार, जे आपण फिल्मला वाचले, सलाईन फीचर्स ऑफ द वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी. नेक्स्ट टॉपिक आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ द की नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे कोणते, आयर्न ओर कोणतं आहे, आता त्यानंतर कोल कुठे आहे,
त्यानंतर रिअर अर्थ मिल एलिमेंट, आता टेक्नॉलॉजी जास्त डेव्हलप होती, त्या टेक्नॉलॉजी हे रिअर अर्थ एलिमेंट आहे ना ते फार वापरले जातात. आणि चायनाकडे याचा प्रचंड मोठा साठा आहे, ज्याच्यामुळे चायना डॉमिनेट करतोय. मग आपल्याला याविषयी करंट अफेअर्सच्या ज्या न्यूज येतात त्या फॉलो करणं आवश्यक आहे. आणि टॉपिक आहे लक्षात ठेवा, साऊथ आशिया आणि इंडियन सबकॉन्टिनेंट यामधलं नॅचरल रिसोर्स डिस्ट्रीब्युशन हे माहीत पाहिजे. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लोकेशन ऑफ द प्रायमरी सेकंडरी टर्शरी सेक्टर्स इन वेरियस रिजन इन्क्लुडिंग या वेगळ्या रिजनमध्ये आय टी इंडस्ट्री डेव्हलप होते, कुठं ॲग्रिकल्चर डेव्हलप होतं किंवा कुठं मॅन्युफॅक्चरिंग डेव्हलप होतं. मग ते डेव्हलप होत असताना कोणते फॅक्टर काम करतात लोकेशनसाठी, कोणते इन्फ्लुअन्स करतात ते विचारले जातात यामध्ये. नेक्स्ट जिओग्राफीमध्ये आपल्याला फेनॉमेना विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे भूकंप आला, सुनामी आली, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आली, सायक्लोन, याची काय विचारणार की कारण विचारणार, परिणाम विचारणार किंवा रिसेंटचा ट्रेंड विचारणार. एकदा युपीएससीनं सायक्लोन जे जे नेमिंग सिस्टीम आहे, सायक्लोनचं वेगळं नाव दिलं जातं ना, प्रत्येक सायक्लोन आलं की त्याला एक वेगळं नाव दिलं जातं. मग हे नेमिंग सिस्टीम कशी असते, ते कसं नाव ठरवलं जातं, यावर प्रश्न विचारला होता युपीएससीनं. मग असं आपल्याला या टॉपिक रिलेटेड ओव्हरऑल माहिती पाहिजे, जनरल ट्रेंड काय चालला आहे व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीचा, सुनामीचा, सायक्लोनचा, हे आपल्याला माहित पाहिजे. किंवा सायक्लोन जसं आपल्या ईस्ट कोस्टवर सायक्लोन जास्त येतात, वेस्ट कोस्टवर येत नाहीत, याचं रिझन काय, असाही आपल्याला एमपीएससी प्रश्न विचारू शकते. चेंजेस इन द जिओग्राफिकल फीचर्स, जिओग्राफिकल फीचर्समध्ये काय काय चेंजेस आहेत, राईट. म्हणजे जसं क्लायमेट चेंजमुळे काय काय फीचर्स चेंज व्हायला लागले, क्लायमेट चेंजमुळे म्हणजे आईस कॅप कमी होते, अटलांटिक, आर्टिक, त्याचा परिणाम काय होणार ते आपल्याला माहित पाहिजे. आणि या चेंजेसमुळे काय होणार, फ्लोरा आणि फॉनावर काय चेंज होणार, म्हणजे आपल्या प्लांट्सवर काय परिणाम होणार आहे, अॅनिमल्सवर काय परिणाम होणार आहे, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. यामध्ये पॅटर्न्स काय आहेत आपण बघूयात आता वर्ल्ड जिओग्राफीचे. यामध्ये आपल्याला कॉजेस विचारले जातात, कंटिन्युअसली काय विचारले जातात, कॉजेस, की वाय आर हॉट डेझर्ट्स, वाय आर हॉट डेझर्ट लोकेटेड बिटवीन 20 डिग्री टू 30 डिग्री नॉर्थ. म्हणजे हे यामध्ये डेझर्ट्स का सापडतात. ठीक आहे, आपलं हिमालयन लँडस्लाइड आणि वेस्टर्न लँडस्लाइड, वेस्टर्न घाटामध्ये लँडस्लाइड झाली, हिमालयात लँडस्लाइड झाली, या दोघांमध्ये कंपॅरिझन काय विचारलं जातं. तर अनेकदा क्वेश्चन काय असतात, कसे असतात या जिओग्राफीचे, वाय, हाव, एक्सप्लेन, डिस्कस, असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. म्हणजे आपल्याला त्याच्या मागची कारणं माहित पाहिजे, जो फिजिकल फिनॉमिना आहे त्याच्या मागची कारणं माहित पाहिजे. उदाहरणार्थ उत्तराखंडमध्ये क्लाउड बस झाला, आणि तो क्लाउड बस का झाला आणि त्याचा परिणाम काय झाले हे माहित पाहिजे. इंडियन जिओग्राफीवर आपल्याला फोकस माहित पाहिजे, म्हणजे आपल्याकडं ग्लेशियर्स आहेत तर त्याचा आउटबर्स्ट झाला एखाद्या ठिकाणी, किंवा एखाद्या ठिकाणी फ्लॅश फ्लड झाला, जसं आता महाराष्ट्रामध्ये सध्या रिसेंटली फ्लॅश फ्लड झाला होता. मग त्याचे जिओग्राफिकल कारण काय आहेत, क्लायमेटॉलॉजिकल काय कारण आहेत, ते आपल्याला माहित पाहिजे. रिव्हर इंटरलिंकिंग वर टॉपिक विचारला जातो, दुष्काळांवर प्रश्न विचारला जातो, ग्राउंड वॉटर क्वालिटी, ग्राउंड वॉटर स्टेस, याचा सुद्धा क्वेश्चन केला जातो. यामध्ये आपल्याला जास्ती क्वेश्चन हे अप्लाइड क्लायमेटॉलॉजीमध्ये किंवा अप्लाइड ओशनोग्राफीमध्ये विचारले जातात, अप्लाइडमध्ये. आणि रिसोर्स विषयीचं जसं आता मी तुम्हाला म्हटलं की एखादा एरियामध्ये रिसोर्स विषयीचं दोन देशामध्ये भांडण सुरू आहे, मग त्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. साधारणतः असं आपण पेपर फर्स्ट विषयीचं आपण असं अनालिसिस पाहिलेलं आहे, की प्रत्येक टॉपिकमध्ये काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही आहे, कोणत्या एरियाला आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, कसं त्याला त्या टॉपिकला आपण अभ्यासला पाहिजे, याचं काही डिटेल डिस्कशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला हे डिस्कशन जे आहे ते फायदेशीर ठरेल. आणि मित्र, आम्ही एमपीएससीची जीएससी इंटिग्रेटेड बॅच आम्ही लॉन्च करत आहोत, आणि यामध्ये यशस्वी विद्यार्थी आहेत, ज्यांनी यूपीएससीच्या मेन्स दिलेले आहेत, एमपीएससी मेन्स दिलेले आहेत, असे विद्यार्थी तुम्हाला शिकवणार आहेत. माझी अशी सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही लवकरात लवकर या फोन नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डिटेल कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, आणि लवकरात लवकर या बॅचसाठी तुमची सीट बुक करा. धन्यवाद. काही शंका असेल, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.